नमस्कार, मी रेणुका सुधाकर दुधे। मला भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षपदाची जी उमेदवारी दिली आहे ते मी त्या निवडणुकांमध्ये खरे उतरेल, कारण येणारी निवडणूक ही 2 तारखेला 2 डिसेंबरला हो घातलेली आहे। त्या निवडणुकीसाठी आमचे माननीय लोकनेते आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जे विकासाची जे कामं केली आहे त्याच्या आधारावर आम्ही लोक जनतेमध्ये जाताना मतं मागतो आहे। त्याचप्रमाणे मी एक सर्वसाधारण कुटुंबातली महिला आहे आणि मला जनतेची जाण आहे की आपण कसे प्रश्न जनतेचे सोडवले पाहिजे, कारण आपण जनतेमध्ये जाताना आपण जनतेवर जो विश्वास, जनता माझ्यावर जे विश्वास टाकेल आणि मला प्रचंड बहुमताने निवडून देणार, तर मी जनतेचे प्रश्न शासन दरबारी माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मांडेल आणि जनतेचे प्रश्न मी सोडवणार आहे। त्याचप्रमाणे कित्येक असे जनतेचे प्रश्न असेल, त्यामध्ये घराचे पट्टे असेल, वृद्ध लोकांना एक दालन मिळणार, त्याचप्रमाणे माझ्या आणि जो वचननामा आमच्या भारतीय जनता पार्टीने आम्ही जो जाहीर केलेला आहे त्या वचननाम्यामध्ये मी सर्वच प्रश्न जे आहे ते निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण आम्हाला माहिती आहे की सुधीरभाऊ मुनगंटीवार आमच्या पाठीशी आहे आणि त्यांनी या बल्लारपूर शहराचा जो कायापालट केला आहे, ज्यांनी जो विकास केला आहे, त्याच्याच आधारावर वचननामासुद्धा आम्ही पूर्ण करणार आहोत आणि जनतेचे प्रश्न सोडवणार आहोत। मी जनतेला आव्हान करते की जे जनता माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही ते मी निवडून आल्यानंतर मी जनतेमध्ये जाऊन प्रत्येक सोमवारला, महिन्याच्या प्रत्येक सोमवारला जनता दरबार घेणार आहे। त्यामध्ये आमचे सुधीरभाऊसुद्धा उपस्थित राहणार आहे आणि जनतेचे प्रश्न आम्ही समजून घेणार आहोत। त्याचप्रमाणे घरकुलाचे जे पट्टे असेल ते पट्टेसुद्धा आम्ही देण्याचं काम करणार आहोत। महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहोत। त्याचप्रमाणे युवकांनासुद्धा आम्ही रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहोत। एक सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि जे जनता जे मतं देणार हे सुधीरभाऊंना देणार, हे जनतेला देणार। हे जनतेला मी असं आश्वासन करते की 2 तारखेला आम्हाला प्रचंड बहुमताने आमचे जे 34 नगरसेवक आहेत आणि मी नगराध्यक्ष आहे, आम्हाला जनतेने प्रचंड बहुमताने निवडून द्यावं एवढं मी त्यांना आव्हान करते। धन्यवाद।